14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला आपला लाडका गणपती बाप्पा म्हणजेच खरी बुद्धीची देवता, जो आपल्याला कारुण्य आणि परोपकार यांचं महत्त्व शिकवतो. म्हणूनच शिवमुद्रा ग्लोबल फाउंडेशन एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम घेऊन आले आहेत. तो म्हणजे गणपती विथ कॉज. म्हणजेच गणेशोत्सवात धार्मिक श्रद्धेसह समाजातील गरजू घटकांसाठी मानवता आणि सामाजिक दायित्व या भावना आपण एकत्र आणणार आहोत. आपल्या परंपरा, संस्कृती आणि संस्कारांचं रूपांतर सामाजिक कार्यात व्हावं आणि सामाजिक संस्थांना त्यातून मदत व्हावी असा अर्थपूर्ण उद्देश यामध्ये आहे. घरगुती गणेशोत्सवात दानरूपी निधी जमा करून या उपक्रमाच्या अंतर्गत 2 प्रेरणादायी संस्थांना तो निधी दिला जाणार. तर चला, आपल्या मित्र परिवारासह सहकुटुंब एकत्र येऊन प्रत्येक घराने मिठाई किंवा प्रसादाऐवजी आपल्यातर्फे छोटंसं दानरूपी सहकार्य करून आपला उत्सव आनंदासह अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी बनवूया. आणि हो, हे व्यवस्थापन पारदर्शक असून संपूर्ण निधी थेट दीपस्तंभ आणि स्नेहवन या 2 संस्थांना दिला जाणार आहे. दीपस्तंभ आणि स्नेहवन या संस्थांच्या संचालकांकडून आपण या संस्थांची माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी यजुर्वेंद्र महाजन, दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल. तुम्हाला माहिती आहे, आपल्या भारतीय सण उत्सवांच्या मागे नक्की काहीतरी एक विचार आहे, त्या परंपरा आहे. हे कशासाठी करायचं हे सांगितलं गेलंय. खरं तर याला उत्सवाचं स्वरूप यासाठी दिलं होतं की लोकांनी एकत्र यावं, त्यांनी एकत्र येऊन काहीतरी रचनात्मक करावं, त्या काळी स्वातंत्र्य मिळवावं, यासाठी हे सगळं होतं. पण आता गणेश उत्सव हे खऱ्या अर्थाने फक्त भक्तीपुरता मर्यादित नाही, तर त्याच्यातून काहीतरी रचनात्मक काम, सामाजिक कार्य उभं राहिलं पाहिजे, असा विचार माझा खूप चांगला मित्र प्रवीण पाटील याने शिवमुद्रा ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून केला आहे. आणि गणपती बाप्पा विथ अ कॉज असं त्याने सुरू केलेलं आहे. वॉशिंग्टनला आणि त्याच्या सगळ्या मित्रपरिवारांमध्ये तो हे करतायत. अतिशय अप्रतिम उपक्रम आहे. भारतातल्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि अतिशय गरिबीतल्या 18 वर्षाच्या वरच्या मुलामुलींना निवासी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण, टेक्नॉलॉजी आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य घडवतो. ते पायावर उभं राहतात. आपण सगळे मिळून यामध्ये सहभागी होऊयात. नमस्कार, राम कृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, मी अशोक देशमाने. आम्ही स्नेहवन संस्थेच्या माध्यमातून पुण्यात आळंदीजवळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि त्यांच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी घेऊन मागच्या 10 वर्षापासून काम करत आहोत. मुलांना त्याग, सेवा, समर्पणाच्या माध्यमातून चारित्र्यसंपन्न तरुण घडवणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यांना चांगल्या घरच्या मुलांसारख्या सर्व सुविधा देणं आणि त्यांना उत्तम गुणवत्ता देऊन एक सक्षम तरुण घडवणं हा आमचा उद्देश आहे. आमचे मित्र प्रवीण पाटील यांनी शिवमुद्रा ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून गणपती विथ अ कॉज हा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. आणि भक्तीला समाजकार्याची जोड देत त्यांनी या बालगोपालांच्या आयुष्यामध्ये एक नवसंजीवनी आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून जी मदत जमा होईल ती मदत या स्नेहवनच्या बालगोपालांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देण्याचा संकल्प केला आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी सढळ हाताने या उपक्रमामध्ये सहभागी घ्यावं आणि आपल्याला जी शक्य होईल ती मदत करावी. आपण दानपेटीमध्ये QR कोडवरती किंवा बँकेच्या डिटेल्सवरती स्नेहवनला मदत पाठवू शकता. आणि प्रवीण दादांनी हा जो संकल्प केला आहे हा इतरांना सांगून 4 लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून, गणपती ही विद्येची देवता आहे, चांगल्या कामाची सुरुवात आपण गणपतीची पूजा करून करतो. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी एक चांगला संकल्प करून एक समाजाला मदत करण्याचा वसा आपण घ्यायला पाहिजे. धन्यवाद. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या घरगुती गणेशोत्सवाचा पार्टिसिपेशन फॉर्म भरून आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईक मंडळींना आमंत्रित करा आणि हा उपक्रम समजावून त्यांना दानरूपी सहकार्य करण्यास प्रोत्साहित करा. दानपेटी किंवा ऑनलाईन पेमेंट सिस्टमचा वापर करून देणगी जमा करा. अनंत चतुर्थीनंतर होणाऱ्या व्हर्च्युअल डोनेशन आणि इम्पॅक्ट इव्हेंटमध्ये सहभागी होऊन जमा झालेली देणगी शिवमुद्रा ग्लोबल फाउंडेशनकडे सुपूर्द करा. जमा झालेली रक्कम ही दीपस्तंभ आणि स्नेहवन या दोन्ही संस्थांना पाठवण्यात येणार. या नाविन्यपूर्ण उपक्रमातून आपण अतिरिक्त मिठाईच्या सेवनापासून दूर राहून आपलं आरोग्य सांभाळत भक्ती मार्गाने समाजकार्य घडवून आणू शकतो.
मित्र परिवाराला यात सहभागी करून त्यांच्या हातून देखील सत्कार्य घडवून आणू शकतो. त्यामुळे पुढे या आणि सढळ हातानं मदत करा. बोला गणपती बाप्पा मोरया.